महत्त्वाची अपडेट समोर येते पावसासंदर्भातली आहे। राज्यात एकीकडे मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय, नद्या नाले ओसंडून वाहताय, पण दुसरीकडे बुलढाण्यात बळीराजा मात्र पावसाअभावी हवालदिल झालाय। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेलाच नाहीये, त्यामुळे जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात पेरण्या पूर्णपणे खोळंबल्यात। वरुण राजानं पाठ फिरवली आहे, शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसलाय। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी, पाहूया। एकीकडे राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला दिसत आहे। काही भागामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं दिसत आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे। आपण पाहू शकतो की आपण जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील या भागामध्ये आलेलो, या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे अत्यल्प आहे, त्यामुळे आजही शेतकरी पेरणीविन आहे। अजून शेतामध्ये कुठलीही पेरणी झालेली दिसत नाहीये, त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे। पाण्याच्या प्रतीक्षेत आहे, पाऊस केव्हा पडेल। आभाळ आलेलं असते, ढगाळ वातावरण असते, मात्र पाऊस जसा तो पेरणी लायक आहे तो पडताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे। पुरेसा पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं जे शेत आहे ते पूर्ण पडीत पडलेले आहेत। आता जर पाणी लवकर पडलं नाही तर पूर्ण पडीत म्हणजे ते शेत पुन्हा पेरणी केले जाणारच नाही आणि शेतकरी पूर्णतः पाण्याची वाट पाहत बसलेला आणि शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे। कॅमेरामन सुनील मोरे, संजय जाधव, साम टीव्ही, जळगाव, जामोद, बुलढाणा।